Hello, welcome learners. How are you? I hope तुम्ही मजेत असाल. सो आज आपण पाहूया इयत्ता तिसरी मराठी भाग 2 धडा क्रमांक 6 शेतकरी दादा. ओके, आपण शेतकऱ्यांचं महत्त्व पाहूया की शेतकरी किती महत्त्वाचा आहे आपल्याकरता. ओके, शेतकऱ्यांचं काम काय असतं, त्यांच्यामुळे आपल्याला काय काय भेटतं. चला तर पाहूया. शेतकरी दादा ही जी कविता आहे ना, ही कविता म्हणजे शेतकऱ्यांचे कष्टचे महत्त्व, म्हणजे शेतकरी काय काय कष्ट करतो आणि त्याचं किती महत्त्व आहे हे सांगणारी आहे. शेतकरी आपल्या मेहनतीने सर्वांसाठी काय बनवतो, काय पिकवतो? अन्न पिकवतो. बरोबर, शेतकऱ्याने अन्न पिकवलं नाही तर आपल्याला काही खायला भेटेल का? नाही भेटणार. म्हणून शेतकरी किती महत्त्वाचा आहे. ओके, म्हणून केव्हाही शेतकऱ्यांचा आणि त्यांनी जे पिकवलेलं अन्न आहे तर त्याचा आपण आदर केला पाहिजे. ओके, वाया नाही घालवायला पाहिजे अन्न. ओके, सो चला तर ऐका, म्हणा आणि वाचा. शेतकरी दादा शेतात राबतो, काळ्या आईची सेवा करतो. शेतकरी दादा काय करतो? शेतामध्ये खूप काम करतो. आणि काळ्या आईची म्हणजे काय? जी आपली सॉईल असते, जमीन असते, काळ्या कलरची असते ना ती. ओके, काळी माती असते, त्यामध्ये शेतकरी काम करत असतो, त्यामध्ये अन्न पिकवत असतो. ओके, तर काळ्या आईची सेवा करतो, म्हणजे काळ्या आईची प्रेमाने तो सेवा करतो. सुपीक माती त्याला आपण म्हणतो. ओके, आपण मातीला धरणी माता म्हणतो ना, धरणी माता. ओके, दिवस रात्र करतो काम. कोण करतो? शेतकरी दादा दिवस रात्र काम करतो. काळ्या मातीत गाळतो घाम. जी माती आहे त्यामध्ये काम करून करून त्याचा घाम निघतो आणि तो घाम कुठे जातो? मातीमध्ये. बरोबर ना? त्याच्या मेहनतीमुळे शेतात पीक उगवतात. ढगांना देखील आली दया. शेतकरी दादाचं काम पाहून, मेहनत पाहून ढगांना देखील आली दया. पाऊस पाडून कळती माया. ढगांना पण दया येते आणि मग ढग काय करतात? ते पाऊस पाडतात आणि त्या पावसामुळे शेतातील जे पिकांना पाणी देतात आणि शेतकऱ्याला त्याची मदत होते. पाऊस नाही आला तर कोणतंही ट्री म्हणा, प्लांट म्हणा, मोठं होईल का? नाही. घामात पावसात भिजली माती, मातीने दिले टपोळे मोठी. आता इथे काय? घामा पावसात भिजली माती. पाऊस पण आला आणि शेतकरी दादाचा जो घाम आहे, त्याने जी माती आहे, ओके, आपली धरणी माता ती भिजली आणि मग आता पाऊस भेटला. ओके, आता ह्या चित्रामध्ये पहा तुम्ही. ओके, शेतकरी दादा काय करत आहे? पेरणी करत आहे. म्हणजे धान्य, म्हणजे जे बियाणं असतं धान्यांचं ते पेरत आहे जमिनीमध्ये आणि मग ते झाल्यानंतर पाऊस येतो आणि पावसामुळे ते जे आपण म्हणतो क्रॉप्स, धान्य असे हळू ते वरती येतात आणि त्याचे ट्री बनतात. धान्य, ज्वारी, गहू जे असतं ना ते उगवतात. ओके, आणि मातीने दिले टपोळे मोती, म्हणजे ते जे धान्य आहे त्याला आपण काय म्हणतो, इथे कवी काय म्हणतो? मोती. मोत्याची भाकर करते आई. म्हणजे धान्यापासून मोती म्हणजे काय? धान्य. ओके, धान्यापासून आई काय करते? आपली आई स्वयंपाक करते ना सकाळी आपल्याला, सकाळ संध्याकाळ. तर काय करते? स्वादिष्ट भाकरी बनवते. तुम्हाला आवडते का भाकर? ओके. शेतकरी दादा खुशीत खाई आणि स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं अन्न शेतकरी आनंदाने खातो. बरोबर? तर इथे काय आहे? शेतकरी दादा हा अन्नदाता आहे. आपल्याला अन्न पुरवतो. बरोबर? तो खूप कष्ट करून आपल्यासाठी अन्न पिकवतो. घाम गाळतो तो. बरोबर? आणि ते 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 पाहून ढगांना पण दया येते आणि पाऊस येतो.
असे वर्णन केले गेले इथे. तर आपण फ्रेंड्स, आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांनी जे पिकवलेले अन्न आहे ते वाया जाऊ नये. ओके. अन्नाची नासाडी करू नये. ओके. जेवढं लागेल तेवढंच खायला पाहिजे. जेवढं लागेल तेवढंच बनवायला पाहिजे. ओके. समजलं? तर नवीन शब्द काय आहे? राबतो. राबतो म्हणजे कष्ट करतो. काळी माती म्हणजे जमीन आपली. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे. ओके. आपण जेव्हा काही कष्ट करतो तेव्हा आपल्याही अंगातून घाम निघतो ना. मोत्याची भाकर म्हणजे ज्वारीची भाकर. तुम्ही ज्वारी पाहिली आहे का? असे दाणे दाणे असतात गोल. ओके. ओके. तर योग्य शब्द लिहा. शेतात राबणारा. शेतात कोण राबतं? शेतकरी दादा. कोण काम करतं शेतामध्ये? शेतकरी दादा. दया येणारे. आपण पाहिलं कोणाला दया येते शेतकरी दादांचं पाहून? ढगांना. टपोळे मोती देणारी. टपोळे मोती म्हणजे काय? माती. आपल्याला कोण देतं? धान्य कोण देतं? माती. मोत्यासारख्या ज्वारीची भाकरी कोण करून देतं आपल्याला? आई. ओके. ओके. यमक जुळवा म्हणजे रायमिंग वर्ड्स. काम, घाम. दया, मया. माती, नाती. आई, ताई. ओके. ओके. तर आपला भारत देश शेती प्रधान देश आहे. म्हणजे शेती करणारे लोक खूप आहे यामध्ये. ओके. आपल्या भारतात आपले जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी शेतात काम करतात. शेतीतून धान्य, फळे, भाज्या मिळवतात. हिरवेगार शेत पाहिले की मन आनंदी होते. कसं वाटतं? तुम्ही शेतात गेले आहे का? पाहिलं आहे का? मस्त गवत असतं, भाजीपाला असतो. पाहिलेलं आहे तुम्ही? मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये गेले आहे का शेतामध्ये? तर आपले जीवन कशावर अवलंबून असते? तर शेतीवर अवलंबून आहे. शेतात कोण काम करतात? शेतकरी दादा काम करतात. शेतीतून आपल्याला काय मिळते? धान्य, फळे आणि भाज्या मिळतात. हिरवेगार शेत पाहिले की काय वाटते आपल्याला? आनंद. आनंद होतो ना? ओके. हे मी इंग्लिशमधून दिलं आहे. राबतो म्हणजे वर्क्स व्हेरी हार्ड. आपण हार्डवर्क म्हणतो ना ते. ओके. मदर अर्थ म्हणजे माती, घाम, स्वेट, ढग, क्लाउड्स, माया, लव अँड केअर. टपोरे मोठी म्हणजे बिग अँड हेल्दी ग्रेन्स, धान्य. भाकर म्हणजे फ्लॅट ब्रेड, भाकरी. माहिती होतं का तुम्हाला भाकरला काय म्हणतात ते? नाही? तर आता समजलं? ओके. चला तर मग लाईक करूया. शेतीच्या कामासाठी कोणकोणती अवजारे वापरतात? तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही इथे पहा. ह्या चित्रामध्ये हा जो शेतकरी दादा आहे, काय काय यूज करतो आहे? काय यूज करतोय शेतकरी दादा? हे पहा, हे एक अवजार आहे. ओके. त्याला आपण नांगर म्हणतो. ओके. काय म्हणतो? नांगर. विळा, फावडे, खुरपे, कुदळ, ट्रॅक्टर, बैलगाडी. बैलगाडी पाहिली आहे का? इथे आहे ना बैलगाडीने तो करतो आहे. हे पहा, हे बैल. ओके. तशी एक गाडी पण असते की ते बैल त्यांना त्या गाडीला ओढून नेतात. त्यामध्ये सामान नेतात, वाहून नेतात. ओके. ओके. आता हे शब्द कोडे दिले. हे हे तर वाचा. एक आणि अनेक. आंबा म्हणजे एक आंबा. अनेक म्हणजे आंबे. अनेक वचन. पुस्तक म्हणजे एक पुस्तक. पुस्तके म्हणजे खूप पुस्तके. फूल म्हणजे एक फूल. फुले म्हणजे खूप फुले. गोटी. गोटी माहिती आहे ना अशी गोल सर्कल कलरची गोटी असते. गोट्या म्हणजे मल्टिपल. ओके. तर आता हे कोडे आहे. तुम्ही सांगा याचे आन्सर. दोन बहिणी एकाच रंगाच्या, घट्ट त्यांचे नाते. एक बहीण हरवली तर दुसरी कामी न येते.
याचा आन्सर मी दिला इथे. दोघं कोड्यांचा आन्सर दिलाय. ओके. त्यांनी पण दिलं इथे बुकमध्ये पण. ओके. चला तर मला आता सांगा, कोणकोणत्या धान्यापासून भाकरी तयार केली जाते? तुम्ही भाकरी आवडते ना तुम्हाला? खाता ना तुमच्या घरात बनते ना? आई बनवते? तर मला सांगा कोणकोणत्या धान्यापासून बनते? मला हे माहिती आहे ज्वारीपासून बनवतो आपण, बाजरी, नाचणी, मका. अजून तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनातील कामांची यादी तयार करा. शेतकरी म्हणजे रोज त्यांच्या जीवनातील कामं कोणकोणते आहे? शेत नांगरणे, ते आपण फोटोमध्ये पाहिलं. शेतकरी दादा नांगरत होता, नांगर घेऊन. बियाणे पेरत होतो. ओके. बियाणे पेरतात ते, तेव्हाच तर पीक वरती येतं आणि आपल्याला धान्य भेटतं. पिकांना पाणी देणे, खत घालणे, तण काढणे. तण म्हणजे असे गवत येतं. ओके. ते साफ केलं जातं, की जेणेकरून जे आपलं पीक असतं ते व्यवस्थित वाढेल. पिकांची देखभाल करणं, काळजी घेणं, पिकांची कापणी करणं, धान्य गोळा करून बाजारात विकणे. पाहिलं किती मेहनत आहे यामध्ये? किती मेहनत घ्यावी लागते? तेव्हा आपल्यापर्यंत अन्न पोचतं. ओके. धान्य पोचवलं जातं. एवढ्या गोष्टी करून. ओके. तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे शेतकऱ्यांचा पण आणि त्यांनी जे पिकवलेले धान्य आहे त्यांचा पण. आपण जे अन्न खातो त्यांचा पण आपण आदर केला पाहिजे. बरोबर? आता तुम्ही वाया नाही घालवणार ना? हे भाजी आवडत नाही, ते भाजी आवडत नाही असं नाही म्हणणार ना? जे असेल ते खाऊन घ्यायचं. ओके. सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग. And if you like this video, please like, share and subscribe. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुम्ही व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. ओके. थँक यू. धन्यवाद.